हॅलो, मी सुषमा, स्टिच अँड स्टाईल विथ सुषमा माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करते. तर आपलं फोटो ब्लाऊजचं ड्राफ्टिंग झालेलं आहे आणि कटिंग पण झालेलं आहे. आज आपण फोटो ब्लाऊजचं स्टिचिंग बघणार आहोत. तर जे माझे व्हिडिओ बघून नवीन शिकतात आहे त्यांना काही प्रश्न असतील किंवा काही डाऊट असेल तर मला कमेंटद्वारे विचारायचं आहे, म्हणजे तुमचा आन्सर देण्यासाठी मी एखाद्या व्हिडिओद्वारे तुमचा आन्सर देण्याचा प्रयत्न करेन. तर जे नवीन शिकतात आहे त्यांनी प्रश्न असतील तर विचारा. तर आज आपण स्टिचिंग बघणार आहोत. तर चला तर आपला क्लास कंटिन्यू करू. तर इथे बघा हा मागचा भाग आहे. तर मागच्या भागाला हा एक टक्स आणि हा एक 2 टक्स घ्यायचे आहेत. तर हे इथे मध्यभागी पकडायचे आहे. ही जी मध्यभागी लाईन केली आहे ना तिथे पकडायचं आहे असं आणि असं अर्ध्या इंचावर टक्स घ्यायचं आहे. इथे आपला कोन झाला पाहिजे. तर ही जी लाईन केली आहे आपण जो दुमडले तर असं क्रॉस यायला पाहिजे. इथे गॅप नाही राहायला पाहिजे. तुमची बरोबर इथे कडेला टोक यायला पाहिजे आणि आपल्याला वळवून परत रिटर्न दुसरी टीप घ्यायची. घ्या टीप. हळूहळू टोकावर घ्यायचे चॉकच्या लाईनवर. बस सुई आतच ठेवायची आणि वळवायचे. त्याला परत रिटर्न दुसरी टीप घ्यायची. दुसरा पण टक्स घ्यायचा आहे. असं पकडायचं आहे मध्यभागी आणि घ्या. थांबवा, वळवा त्याला. थांबा, राहू दे. सुईतला दोरा आतमध्ये जाईल. आता हा जो पुढचा भाग आहे त्याला टक्स घ्यायचे आहेत. तर हा आपला 1/2 इंचाचा टक्स आहे. मध्यभागी दुमडायचे. याला पण 2 वेळेस घ्यायचे. हां, याला पण 2 टिपा घ्यायच्या आहेत. इथून सुरू करा. इथे कोण आलं की थांबवायचं आहे तुम्हाला. सुई आतल्या साईडलाच ठेवायची आहे. वळवायचे. ते कट करून घ्या. तर हा आपला 1/2 इंचाचा टक्स आहे. मध्यभागी पकडायचं आहे. इथे घ्या टिक करून. घ्या. इथे जिथे कोण आहे ना चॉकची लाईन तिथे येऊ दे शिलाई. इथे ही जी कडा झाली ना तिथपर्यंत व्हायला पाहिजे. एकदा पुढे एक लाईन पुढे या. बस. हां, उचला. घ्या. टर्न करा. त्यानंतर आपल्याला हा जो हाताच्या तिथं आहे मुंड्यातला टक्स घ्यायचा आहे. हा 1/2 इंचाचा असतो. घ्या. इथे टोक येऊ दे. चॉकच्या लाईनवर शिलाई येऊ दे. सुई आतल्या साईडलाच राहू दे. हा आपला हुकलूकच्या पट्टीच्या तिथला टक्स आहे. हा अर्धा इंचाचा असतो. जरा चॉकच्या लाईनवर येऊ दे शिलाई. घ्या. दाबच्या समोर बरोबर ठेवा. वळवा. थांबा. आता दुसऱ्या भागाला आपल्याला करून घ्यायचे टक्स. तर इथे बघा हा आपला 1/2 इंचाचा टक्स असतो. मध्यभागी पकडायचे. घ्या.
बस वळवा. तर इथे बघा हा हुक लूकच्या तिथला टक्स आहे, हा अर्ध्या इंचाचा असतो. हा अर्ध्या इंचावर घ्यायचा आहे. तर मध्यभागी दुमडून घ्यायचे. घ्या. बस 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 आतमध्ये राहू दे सुई. वळवून घ्या. हा आपला साईडचा टक्स आहे. तर इथे पाव इंचाचा असतो हा. इथे घ्या करून टेप. टोकच्या तिथे येऊ दे. बस हळू. आतल्या साईडला वळवून घ्या. हा एक टक्स राहिला आहे मुंड्यामधला, तो घ्यायचा आहे करून. हा असतो पाव इंचाचा असतो. हे बरोबर असं मध्यभागी दुमडून घ्यायचे मधल्या लाईनवर चॉकचॉक आहे आणि पाव इंचावर टक्स घ्यायचा आहे. सुई आतल्या साईडलाच राहू दे. वळवा त्याला. तर बघा टक्स आपला इथून असे दिसतं ते. बाहेरच्या साईडला आपल्याला चुण्यासारखं दिसलं नाही पाहिजे. म्हणजे तुम्ही जर असा राऊंड सारखा केला टक्स, हा बघा जरा दिसतोय, हा जो आहे ना, ही दुसरी शिलाई इकडे आली, ह्या साईडला गोल आली, तर स्ट्रेटमध्ये यायला पाहिजे. ही पहिली शिलाई ठीक आहे. आणि इथे बरोबर इथे टोक व्हायला पाहिजे क्रॉस, तरच हा आपला व्यवस्थित दिसणार बाहेरून. नाही तर चुणीसारखा पुढे असं चुण्यासारखं दिसणार आहे. एवढं असं चुण्यासारखं. तर बघा इथे आपले हे दोन्ही भाग रेडी झाले आहेत टक्स देऊन. पुढचे भाग आणि मागचा भाग पण टक्स देऊन तयार आहे. तर मागच्या भागाला आपल्याला ही पट्टी लावायची आहे. तर पुढच्या भागाला आपल्याला योगपट्टी लावायची. तर योगपट्टी कशी लावायची दाखवते मी. तर बघा ही योगपट्टी आहे. योगपट्टी आपल्याला पुढच्या भागाला जोडून घ्यायची. तर ह्या दोन आहेत, आपण डबल कट केल्या आहेत. ही एक आहे आणि ही एक आहे. तर पुढच्या भागाला आपल्याला अशा जोडायच्या आहेत. हा जो आपला पुढचा भाग आहे ना, तर त्याला अशा जोडायच्या आहेत. तर त्याआधी आपल्याला असं हा जो पुढचा भाग आहे ना, असा गोल करून घ्यायचा आहे आणि इथे असा ठेवायचा आहे. आणि योगपट्टीवर हे एक साथ पण जोडू शकता. तर आता तुम्ही नवीन आहे तर त्यासाठी आधी सिंगल जोडून घ्यायचे असं. तर इथे बघा थोडंसं टोक पुढे सोडायचे थोडंसं, कारण ते क्रॉस आहे ना म्हणून. आणि जिथं जॉईंट झाले ते एकमेकांना तिथून आपले पाव इंचावर शिलाई येऊ दे. तर इथे घ्या शिलाई. पाव इंचाच्या अंतरावर मार्जिन घ्या. ओढायचं नाही कुठला पण कपडा, हळूहळू घ्या. इथे थोडासा राऊंड शेप असतो त्यामुळे नीट घ्यायचं आहे. घ्या घ्या बरोबर आहे. राहू दे कुठल्याही साईडला. हा असा टक्स फोल्ड करायचा आहे आणि घ्यायचा आहे. सेम अंतर राहू दे, कमी जास्त नको. इथे आता एकावर एक का नाही आहे, इथे थोडासा राऊंड शेप आहे ना, तर योगपट्टी पण तशीच लागली पाहिजे. तिथे काढा आणि परत करा थोडंसं. हां थोडासा राऊंड शेप आहे ना, तर योगपट्टीच्या बरोबर करून घ्या. ते
बस. त्यानंतर बघा आपले एका साईडने आपली योगपट्टी जोडून झाली आहे. तर ही योगपट्टी जोडल्यावर हा असा दिसतोय बघा. ही जी फोल्ड करायची आपल्याला पुढचा भाग आणि योगपट्टीमध्ये राऊंड करून घ्यायचं आहे आतमध्ये आणि योगपट्टी आपली अशी यावर टिप करून घ्यायची. परत योगपट्टी अशी यावर घ्यायची. परत तुमची टीप या टीपवरच येऊ दे परत आणि चेक करायचे की योगपट्टी आपली बरोबर आहे का. घ्या इथून टीप. इथे जरा नीट करून घ्या. थोडंसं राऊंड आहे तिथे. त्यानंतर दुसरा भाग घ्यायचा आहे आणि तसंच योगपट्टी जोडायची आहे. योगपट्टी जोडायची पोझिशन बघा तुम्ही. हे बघा, थांबा सांगते मी. तर बघा ही आपली योगपट्टी जोडून झालेली ह्या भागाला. तर हा आपला दुसरा भाग आहे. तर दुसरा भाग बघा, इथे आपला समोरासमोर गळा ठेवायचा आहे. चुकून तुम्ही हा मुंड्याचा भाग ठेवाल म्हणून हे सांगते. तर इथे आपण समोरासमोर गळ्याचा भाग ठेवायचा आहे. हा जो तुमचा टक्स आहे इथे छोटा आडवा, तो तुमचा हुक लूकची बाजू आहे. ती तुमची हुक लूकची बाजू आहे हे लक्षात घ्या. आणि हा जो योगपट्टीचा राऊंड आकार आहे इथे जो क्रॉस करून घेतला आहे तो तुमच्या हुक लूकच्या बाजूच्या साईडला यायला पाहिजे. अशी ही योगपट्टी लावायची आहे. तर इथे बघा, ही जी बाजू आहे आपली अशी राऊंड करून घ्यायची आहे आणि योगपट्टीवर अशी ठेवून तुम्हाला घ्यायची आहे. चुकून तुम्ही काय करू शकता, ही जो राऊंड आहे ना तो तुम्ही ह्या साईडला असा घेऊ शकता म्हणून हे सांगते. हा जो राऊंड आहे तो आपल्या हुक लूकच्या तिथे यायला पाहिजे आणि आपल्याला योगपट्टी जोडायची आहे. योगपट्टी म्हणतात किंवा याला क्रॉसपट्टी पण म्हणतात. तर इथेही आपल्याला जोडून घ्यायचे. घ्या इथे. पाव इंचावर येऊ दे टीप. मार्जिन किती ठेवलंय तुम्ही? एवढं अर्धा इंचाचं? एवढं नाही पाहिजे, कमी करा. काढू का? हां काढा. एक दाबाचंच अंतर राहू दे. इथून बरोबर आहे, इथे वाढवलंय तुम्ही. घ्या इथे. पाव इंचाच्या अंतरावर येऊ दे. थोडंसं टोक योगपट्टीच राहू दे. थोडंसं पुढे घ्या अजून. घ्या. पूर्ण सेम अंतरावर राहू दे शिलाई. इथे राऊंड आहे, थोडंसं नीट घ्या. इथपर्यंत येऊ दे हळूहळू. हा असा, ही जी शिलाई आहे ना त्यावर दुमडायचं आहे, असा क्रॉस करायचा. इथे राऊंड आहे तिथे नीट करून घ्यायचे. हां घ्या तिथे पुढे करून.
तर इथे बघा एक शिलाई झाली. त्यानंतर बघा ही योगपट्टी आपल्याला गोल करून घ्यायचा आहे भाग आणि ही अशी दुमडायची आहे याच्यावर. टीप तुमची सेम अंतरावर येऊ दे, पाव इंचाच्या. पुढे केले का तुम्ही? नाही, बरोबर पकडा, आधीच आहे तसं सेम. मार्जिन बघा सेम राहू दे. आता याला 2 टिपा करून घ्यायच्या आहेत. तर मी आता सिंगल टिपच दाखवते. त्यानंतर बघा हा आपला भाग सरळ करून घ्यायचा आहे. उलटा आहे ते, आतल्या साईडला आहे ते. तर हे दोन्ही आपले भाग रेडी झालेत. तर इथे हुकलूक पट्टी येणार आहे. तर हुक असतील तर हुकलूक पट्टी आणि बटन पट्टी असेल तर बटन पट्टी. तर आपल्याला बटन पट्टी लावायची आहे. हे बघा, हा आपल्याकडे भाग करायचा आहे, गळ्याचा भाग, आणि इथे ठेवायचं आहे. म्हणजे तुम्हाला सांगते मी कुठल्या साईडला कुठली पट्टी येणार आहे. तर ही आपली मोठी पट्टी आहे, ती वाढीव पट्टी आहे, आणि छोटी पट्टी आहे ही आपली दुमड पट्टी आहे. तर हुक जेव्हा लावायचे असतात तेव्हा आपल्या डाव्या साईडला वाढीव पट्टी येते. तर आपल्याला उजव्या साईडला घ्यायचे ही वाढीव पट्टी, कारण बटन लावायचे आहेत म्हणून. आणि दुमड पट्टी ह्या साईडला येणार आहे. तर इथे आपल्याला ही, आता हे पण लक्षात ठेवा की एक पट्टी आपल्याला खालच्या साईडने लावायची आहे आणि एक पट्टी वरच्या साईडने लावायची आहे. ही जी वाढीव पट्टी आहे ना ती आपल्याला खालच्या बाजूने लावायची. तर इथे खालच्या साईडला ठेवणार मी. डबल घ्यायची आहे अशी फोल्ड करून, आणि इथे हा योग पट्टीचा बरोबर असं काढायचं आहे, नाहीतर इकडे वर खाली नाही झाला पाहिजे. असं 1/2 इंच दुमडायचे वरच्या साईडला आणि टीप घ्यायची आहे 1/2 इंचावर. तर अशी खालच्या साईडने उलट्या बाजूने लावायची आपल्याला. वाढीव पट्टी घ्या. 1/2 इंचाचं मार्जिन राहू दे. लॉक करायचे, लॉक करा बस. सेम एक कडावर कडा येऊ दे. ही बघा आपण उलट्या साईडने लावली, ती आपल्याला सरळ बाजूला दुमडायची. तर अशी ओपन करून घ्यायची आणि याला वाढीव पट्टी यासाठी म्हणतात, ही पट्टीवरच फोल्ड करायची आपल्याला. मग ही ह्या भागापेक्षा ही वाढलेली असते ना, म्हणून त्याला वाढीव पट्टी म्हणतात. तर इथे ही आपली शिलाई दिली आहे ना पहिली, ही जी शिलाई दिली आहे पहिली ती दिसली नाही पाहिजे. अशी टिप करून घ्यायची. इथे नीट करून घ्यायचे 1/2 इंच. इथून सुरू करायची टिप तुम्हाला. इथे लॉक करायचे आधी. इथे नीट बरोबर घ्यायचे, कुठेही खाली वर झालं नाही पाहिजे. थोडंसं लॉक करायचं इथे. एकदम कडेला यायला पाहिजे टिप. 1 पॉईंटचं अंतर घ्या. थांबायचं आहे तुम्हाला. पट्टीवरच सुई आतमध्येच ठेवायची आहे. वळवा. आणि इथे जी शिलाई आहे ना त्या शिलाईच्या थोडंसं पुढे पकडायचं आहे किंचित, आणि दिसली नाही पाहिजे असं. घ्या टिप करून.
शिलाई दिसली नाही पाहिजे. वरून सेम सारख्या अंतरावर दिसली पाहिजे आपली. त्यानंतर बघा ही आपली पट्टी लावून झाली आहे. हा जो आहे ना दुसरा भाग त्याला आपल्याला वरच्या साईडने लावायची आहे. ही छोटी असते म्हणजे 2.5 इंचाची आहे. ही पण डबल करून घ्यायची आहे आपल्याला. पाहिजे तरी तुम्ही इथे डबलवर टिप करू शकता. टिप घ्या एक सिंगल करून. तर हा आपला दुसरा भाग आहे. दुसऱ्या भागाला वरच्या साईडने लावायची. त्या भागाला आपण खालच्या साईडने लावली होती. तर योगपट्टी नीट करून घ्यायची अशी आणि 1/2 इंच खालच्या साईडला दुमडायचे आणि इथे ही लावून घ्यायचे. तर योगपट्टीचं टोक जर पुढे आलं असेल तर किंचित कट करून घ्यायचे. हे बघा इथे या कडेवर ही कडा यायला पाहिजे आणि 1/2 इंचाच्या अंतरावर टीप घ्यायची. लॉक करायचे तुम्हाला इथे घ्या. बस बस लॉक करायचे. थांबा. इथे बघा आपल्याला असंच वळवून घ्यायचं आहे आणि कवर टीप द्यायची. तर कवर टीप कुठली पट्टीवर यायला पाहिजे आपली टीप. ही जी मार्जिन आहे इकडे पाहिजे. कवर टीप दिली ना की पट्टी आपली पूर्ण छानपैकी फोल्ड होते. तर त्यासाठी मार्जिन बघा आधी. ठीक आहे ना. मार्जिन आपली ह्या साईडला पाहिजे आणि त्यावर पट्टी आणि शिलाई तुमची पट्टीवर यायला पाहिजे. तो जो खाच आहे दोन्ही जोडले त्याच्या साईडला पट्टीवर यायला पाहिजे टीप. याला कवर टीप म्हणतात. घ्या. बरोबर तिथे यायला पाहिजे. दोन्ही पट्ट्या जोडल्या त्याच्या साईडला पट्टीवर. आणि चुणी नाही पडली पाहिजे. एकदम वाकून घ्यायचंय कपडा दोन्ही. घ्या. बरोबर आहे. तर इथे दोरा कट नाही करायचंय. लगेचच आपण फोल्ड करायचे. पुढे या. थोडंसं दाखवते मी. नाही काढायचंय. पुढे या. अजून पुढे. अजून पुढे. थांबा. तर इथे बघा ही कवर टिप झाली आहे. त्यानंतर आपल्याला हा भाग असा पलटायचा आहे आणि इथे ही पट्टी पूर्ण फोल्ड करायची आतल्या बाजूला. तर दोरा नाही तोडला तरी चालतोय. बरोबर असा परत फोल्ड करायचा आहे आपल्याला. हे 1/2 इंच नीट फोल्ड करून घ्यायचे. आतल्या साईडला घालवायचे आणि ही जी कडा आहे त्यावरच ठेवायचे. पट्टी पूर्ण आतल्या साईडला यायला पाहिजे. घ्या टीप कडेला यायला पाहिजे. घ्या. इथे टोकावर आल्यावर पट्टीच्या थांबायचे. तुम्हाला सुई आतल्या बाजूलाच ठेवायची आहे. वळवायचे आणि पट्टी ही पूर्ण फोल्ड करून घ्यायची. इथे तुमची पट्टीच्या कडेला यायला पाहिजे टीप. आता ही पट्टी काही वेळेस असं होतं फोल्ड. तर हे जे कवर टीप दिली आहे ना तिथूनच फोल्ड करायचे. बाकीचा एक्स्ट्रा कपडा इकडे घ्यायचा आहे. थांबा. इथे नीट करून घ्या. थांबा. थोडंसं खालचा कपडा खालीच राहायला पाहिजे आणि फक्त पट्टीच दिसली पाहिजे. घ्या. वरच्या साईडला पट्टी दिसली पाहिजे.
तर बघा आपले हे पुढचे भाग रेडी झाले दोन्ही पण. आता मागच्या भागाला आपण पट्टी लावून घ्यायची, कमरपट्टी. छोटा घेऊ. तर बघा इथे आपला हा मागचा भाग आहे, त्याला आपल्याला इथे खालच्या साईडला कंबरपट्ट्या जोडायच्या आहेत. तर कंबरपट्टी आपल्याला ह्या काढायच्या राहिल्या होत्या, तर इथे 1.5 इंचाच्या कंबरपट्ट्या काढायच्या आहेत. क्रॉसपट्ट्या पण 1.5 इंचाच्या काढायच्या आहेत आणि कंबरपट्टी पण 1.5 इंचाची. इथे पकडा. नाही इथून घेते मी, डबल काढते ना. बस का? कट करून घ्या. ह्या जोडून घ्यायचे आहेत आपल्याला एकमेकांना. घ्या जोडून. तर उलटी बाजू एकाच साईडने येईल अशा जोडायच्या आहेत. घ्या, 1/2 इंचावर जोडून घ्या. तर ही उलटी बाजू आहे, तसेच ही जोडून घ्यायची आहे आपल्याला. घ्या, 1/2 इंचावर येऊ दे टीप. तर ही पट्टी आपल्याला मागच्या भागाला जोडून घ्यायची आहे. ही आपली सरळ बाजू आहे, खालच्या साईडला उलटी बाजू आहे. तर सरळ बाजूने आपल्याला पट्टी ठेवायची आणि पट्टीची आपली सरळ बाजूवर ठेवायची आहे, कारण आपण फोल्ड करणार तर ही उलटी बाजू आतल्या साईडला जायला पाहिजे, म्हणून ही उलटी बाजू आहे ती वरच्या साईडला ठेवायची आहे. आणि या सरळ बाजूवर आपली पट्टीची सरळ बाजू ठेवायची. 1/2 इंचावर टीप घ्यायची. घ्या. घ्या. बरोबरच घ्यायचं. हां, इथे बरोबर खालचा एक भागावर आपली पट्टी यायला पाहिजे. थोडंसं तिथे क्रॉस केलं होतं ना, ते इथेच येणार आहे कमरेचा भाग. हे एक्स्ट्रा कट करून घ्या. आता या पट्टीला आपल्याला कवर टीप द्यायची. तर ही जी मार्जिन आहे ती ह्या साईडलाच पाहिजे आणि त्यावर आपल्याला पट्टी दुमडायची आहे आणि पट्टीवर कवर टीप यायला पाहिजे. आता जशी दिली होती बटन पट्टीला तशीच द्यायची. घ्या. पट्टीवर टीप यायला पाहिजे, कडेवर. तर कवर टीप बघा तुमची अशी, हे बघा छान आली. इथे थोडीशी कडेला गेली. कवर टीप बघा ही अशी यायला पाहिजे. तर इथे बघा आपल्याला हे 1/2 इंच फोल्ड करून घ्यायचे. पट्टी आपल्याला 1/2 इंच फोल्ड करून घ्यायचे. घ्या. इकडच्या कडेला येऊ दे का इकडे? कडेला येऊ दे, ह्या कडेला यायला पाहिजे टीप. हां, 1 पॉईंटच्या अंतरावर टीप येऊ दे. त्यानंतर बघा ही पट्टी आपल्याला पूर्ण फोल्ड करायची आहे आतल्या साईडला.
पट्टी दिसली नाही पाहिजे खालच्या साईडला. जेव्हा आपण कवर टीप देतो ना तेव्हा मस्त फोल्ड होती. ही कवर टीप देणे गरजेचं आहे. इथे बघा ही तुम्ही 5 नंबरची टीप देऊ शकता. ही उसवायची टीप असते. ह्याला मग हात शिलाई करून घ्यायची आपल्याला पट्टीला. तर ही तुम्ही वाढवून मोठी टीप करू शकता. हां मोठी करा. पट्टी नीट फोल्ड करा. इथे नीट दाबून घ्यायचं आणि ही टीप तुम्ही पाव इंचाच्या अंतरावर द्यायची म्हणजे तुम्हाला हात शिलाई करताना प्रॉब्लेम नाही येणार इथे. आज आपला ब्लाऊजचा पुढचा भाग आणि मागचा भाग रेडी झाला आहे. पुढच्या क्लासमध्ये आपण ब्लाऊज अर्धा असताना कसा चेक करायचा आहे आणि पूर्ण कसा करायचा आहे हे मी शिकवणार आहे. तर पुढचा क्लास कंटिन्यू करा.